सकाळी मुलं अंगणामध्ये छान खेळत होते. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून सगळ्यांनाच सुट्टी होती, त्यामुळे ना स्वरूपचे कझन आले होते आणि हे बघा छान मुलं खेळत होते. तोपर्यंत म्हटलं आपण पटकन स्वयंपाक करून घ्यावा, कारण का गावी आहे ना जेवण 10 ते 11 वाजता म्हणजे दुपारचं जेवण असतं, लवकर जेवण असतं. आता जेवण झाल्यानंतर आहे ना बराच वेळ होता, त्यामुळे जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ शेतात वगैरे गेलो. मस्तपैकी स्वरूपला ना ऊस खायचा होता, तर मुलांना ऊस वगैरे दिला आणि बराच सुट्टी होती आणि बऱ्याच दिवसांनी आईंना देखील आहे ना बाहेर जायचं होतं, तर आम्ही सगळेच बाहेर आलो होतो. तर मी आली होती इथे माझ्या पप्पांच्या केळीच्या बागेत. तर छान केळी आली होत्या आणि इथे काकांची भेट घेतली, माझ्या भावाची भेट घेतली, सगळ्यांची गप्पा वगैरे 10-15 मिनटं थांबलो. आणि आज आईंना जायचं होतं ते म्हणजे त्यांच्या मोठ्या बहिणीला भेटायला, कारण का बऱ्याच दिवसानंतर भेटणार होत्या. त्यामुळे आहे ना मावशींना आणि आईंना देखील एकमेकींना भेटून खरंच खूप आनंद झाला होता. खरं तरी आहे ना धावती भेट होती. आम्ही अगदी म्हणजे उशिरा गेलो होतो 3 ते 4 वाजता, त्यामुळे आम्हाला पटापट सगळ्यांना भेटायचं होतं. आता जिथे मावशी राहतात तिथेच थोड्याशाच काही अंतरावरती आत्या देखील राहतात, म्हणजे आम्हाला भाऊंच्या बहिणींना देखील भेटायचं होतं. तर ही सगळ्यांची धावती भेट घेणार होतो आम्ही. तर सगळ्यांना आम्ही भेटलो, नमस्कार केला, छान फोटो व्हिडिओ काढले. तर ह्याचे ना लॉंग व्हिडिओ मी आहे ना मोठ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर प्लीज नक्की जाऊन चेक करा. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो ते म्हणजे आत्यांकडे. तर खरं तर आहे ना आत्या नेहमीच दिवाळीत वगैरे येतात, पण ह्यावेळेस काही कारणामुळे ना त्यांना येणं शक्य झालं नाही आहे आणि म्हणून भाऊंना आणि आत्यांच्या भेटीला ना बराच दिवस झाला होता, म्हणून भाऊ बोलले चला आता तुम्ही चालले तर मी येतो, कारण का भाऊंना आहे ना जरा ट्रॅव्हलिंग करायला म्हणजे थोडंसं पाय वगैरे दुखतात, त्यामुळे ते सहसा ट्रॅव्हलिंग करत नाही. पण बहिणीच्या ओढीने त्यांनी खवले चला आम्ही येतो म्हणून. हे बघा सगळ्यांची भेट झाली आणि स्वरूप सुशा तिकडे एवढे रमले होते, कारण का छोटे छोटे मुलं होतं. आणि खरंच आम्ही गेलो थोड्या वेळासाठी, पण त्यांनी ना सगळ्यांनीच म्हणजे मावशीच्या घरी किंवा आत्यांच्या घरी काय सगळ्यांनी आपलंसं करून टाकलं होतं. ओटी भरली होती माझी दोन्ही ठिकाणी. तिकडचं काही मला मावशींच्या घरातला व्हिडिओ शूट करता आला नाही आहे. आणि हे बघा आत्यांच्या घरी गेलो, मावशींच्या घरी गेलो. आता त्यानंतर आम्ही जाणार होतो आहोंच्या बहिणीकडे. अगदी ही घरं आहे ना जवळजवळ होती, त्यामुळे आम्हाला सगळीकडे जाणं शक्य झालं होतं. तर खरं तर ताईंना अजिबात कल्पना नव्हती आम्ही येणार होतो, त्या स्वयंपाक करत होतो आणि आम्ही डायरेक्ट घरी गेलो, त्यामुळे ते बघा एकदम सरप्राईज झालं होत्या. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत.